नवी मुंबई वाशी येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या लाडक्या बहिणीचा लाडके देवाभाऊ या कार्यक्रमाप्रसंगी रक्षाबंधनाचे औचित्य साधून शेकडो महिलांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांना राखी बांधली। त्याचबरोबर महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली होती। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 151 बेलापूर विधानसभा संघामध्ये गठीत करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील दालनात बैठक पार पडली होती। सदर बैठकीत आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर ठाणे तालुक्यातील एकूण 1,88,473 लाभार्थ्यांच्या अंतिपात्र योजनेचा लाभ देण्यास अंतिम मान्यता दिली होती व दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या बँक खात्यात 2 महिन्याची एकत्रित रक्कम 3,000 असा आर्थिक लाभ डीबीटीद्वारे जमा झाला। तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वाशी येथील जनसंपर्क कार्यालयात हजारो महिलांचे अर्ज भरण्यात आले। त्याच अर्जाच्या माध्यमातून आज हजारो महिलांना लाभ मिळाल्याने सदर महिलांनी वाशी येथील जनसंपर्क कार्यालयात सुवर्णा सुनील भालेराव, मीना सरदेसाई यांच्यासह असंख्य महिलांनी उपस्थिती दर्शवून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे शतशः आभार मानून एकमेकांना गोड भरून आनंद साजरा केला। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि दुसरे आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बहीण माझी लाडकी ही योजना महाराष्ट्रात आणल्यामुळे ज्या दिवशी या कार्यालयाचं उद्घाटन झालं त्या दिवसापासून आपण या वाशी विभागात बेलापूर मतदारसंघामध्ये लाडकी बहिणीची नाव नोंदणी जी सुरू केली, त्या नाव नोंदणीतून आलेले माझ्या बहिणींना पैसे आणि त्या पैशातून आज त्या मला सगळ्या भेटायला आल्या आणि आभार मानायला आल्या राज्य शासनाचे आणि माझे, आणि त्यांची आता भेट झालेली आहे की त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे त्यातल्या महिला सांगतात, तुमच्यामुळे आम्हाला पैसे मिळाले, तुम्ही आमचे फॉर्म व्यवस्थित भरून घेतले म्हणून आज 2 पैसे आमच्या अकाउंटला आलेले आहेत। असेच पैसे त्यांना येत राहतील, त्यांनी विश्वास ठेवावा आणि पुन्हा एकदा राज्य शासनाचे जे मंत्री बसलेले आहेत, ज्यांनी योजना आणलेल्या आहेत, त्या भावांचे हात बळकट करावे। काल बघितलं देवा भाऊ योजना पूर्ण महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीसच्या नावाने आज गाजत आहे। हजारो लाखोच्या संख्येने माता भगिनी आशीर्वाद द्यायला येत आहेत। आज आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये विरोधक सांगतात की आता 5,000 रुपये द्या, मग तुम्ही का दिले नाही? माझा त्यांना प्रश्न आहे, तुमच्या हातात 2.5 वर्ष राज्य होतं ना, मग तुम्ही पण ते द्यायला पाहिजे होतं भगिनींना। आता कोणतरी उठतं, त्याच्यामध्ये राजकारण करायला जाऊ नका। या माता बहिणींना जे पैसे मिळतात त्याच्यात कुठल्याही पक्षाने राजकारण करू नये असं मला आज त्यांना आपल्या माध्यमातून सांगावंसं वाटतं। कुठल्याही बहिणीला आपण पैसे दिले, कोणी दिले, पण ते भगिनींना मिळणं गरजेचं आहे। आजची परिस्थिती काय आहे ही सर्व लोकांना माहिती आहे आणि अशा परिस्थितीत बहिणींना 1,500 रुपये मिळत असतील तर ते त्यांना दिले गेले पाहिजे असं मला सांगावंसं वाटतं। मी राज्य शासनाचे मनापासून धन्यवाद, आभार मानते। त्याचप्रमाणे आमच्या ऑफिसमध्ये सगळ्या स्टाफनी बोलवून सगळ्या महिलांनी, मुलांनी सगळ्यांचे फॉर्म भरले। बेलापूर मतदारसंघामध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त फॉर्म हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून भरले गेले आहेत आणि जिथे जिथे आम्ही जाऊन फॉर्म भरले आहेत त्या आमच्या भगिनींना आज हे पैसे मिळालेले आहेत आणि म्हणून त्यांनी राखीचा कार्यक्रम करून नारी शक्ती अबाध राहावी यासाठी आज सगळ्या भगिनींनी मला एक शक्ती दिलेली आहे। माझ्या हातात बंधन बांधून, राखी बांधून त्यांचं संरक्षण करण्यासाठी आज त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून माझ्या हातात जे बंधन बांधलेलं आहे त्याची निश्चित स्वरूपामध्ये मी येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांचं संरक्षण केल्याशिवाय राहणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण या योजनेमुळे
आमच्या महिलांच्या खात्यामध्ये म्हणजे माझ्या खात्यामध्ये 3,000 रुपये आलेले आहेत. मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचे खूप आभारी आहे. आणि मंदा म्हात्रे यांच्या कार्यालयामध्ये मी फॉर्म भरलं होतं, त्याच्यामुळे मंदाताई म्हात्रे यांचे पण मी आभार मानते आणि एकनाथ शिंदे यांचे पण मी आभार मानते. माझी लाडकी बहीण या योजनेसाठी मी मंदाताई म्हात्रे यांच्या ऑफिसमध्ये फॉर्म भरला होता. एकनाथ शिंदे यांचे पण मी खूप खूप आभार मानते आणि मंदाताई म्हात्रेचं तर माझ्या मनापासून मी माझे मन व्यक्त करते. आणि माझ्या खात्यावर 3,000 आलेले आहेत. खूप खूप आनंद झाला आहे. लई भारी, छान, मस्त मस्त छान वाटलं, लई भारी. सर्वात प्रथम मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आभार व्यक्त करते. नंतर मी आमच्या लाडक्या मंदाताई म्हात्रे यांचेही आभार व्यक्त करते. तर ह्या दोघांच्यामुळे आम्हाला ह्या महिन्यामध्ये आम्हाला 3,000 रुपये आमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेत. आम्हाला त्यांनी फार आर्थिक मदत मिळालेली आहे. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आणि मंदाताई म्हात्रे यांचे शतशः आभार मानते. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.